मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा। आज आपले विनायक सर सिक्रेट जागेवरती घेऊन आलेले आहेत फिरायला आल्यानंतर। तर ते सिक्रेट लोकेशन काय आहे आणि तिथली माहिती आपल्याला विनायक सर आता तुम्हाला सांगणार आहेत। आता आपण आलेलो मांदाडला। मांदाड म्हणजे श्रीवर्धन आणि टाळ्याच्या मध्ये असं ठिकाण आहे, गुप्त ठिकाण की जिथे लेणी सापडलेली आहे। लेणी जास्त कोणी येत नाही इकडे, आम्ही पण आता बघाल तुम्ही, आम्हीच फक्त 4-5 जण आहे तिथे। हे आपले मित्र, ते बघा त्यांचा फोटोशूट चालू आहे। पोरांना हात करा एकदा। हे आपले मित्र इथे आहेत, हे आपले मित्र आणि आपणच फक्त असे 6 जणच आपण, जास्त कोणी इथं कोणी येत नाही, कारण कोणाला माहिती देखील नाही। पण पूर्ण जंगलाच्या आतमध्ये येऊन ते यायला लागते, गाडी पूर्ण येते पण कोणी येत नाही इकडे या साईडला। ही जी साईट आहे त्यात तुम्हाला दाखवली नाही, दाखवा म्हणजे मला पुढे अशी कशी आहे ही साईट पूर्ण वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे। तर इथे बौद्ध लेणी वगैरे आहेत खूप, आणि 2-3 मजली लेणी आहेत जवळजवळ, एकावर एक अशी लेणी खोल, आणि तिथून समोरून जो व्ह्यू दिसतो समुद्राचा एकदम बघण्यासारखा आहे। चला आता आपण लेणी बघायला सुरुवात करूया। त्यांचं नाव आहे मांदाडची लेणी। मांदाडची लेणी। तर मित्रांनो, आता आपण मांदाडची लेणी पाहायला आलेलो आहेत, आणि हे सगळे माझे भाऊबंद आहेत। थांबा एक मिनिट, तुमचे नाव फक्त सांगू द्या आम्हाला। हे बघा, कुडा बौद्ध लेणी माहिती सगळी लिहिली। नाव सांगा तुमचं काय? उत्कर्ष निकाळजे। हा, तू कोण? अनिकेत नलावडे। प्रतीक बनसोडे। यशोदीप निकाळजे। माझं तोंड दाखवा एकदा, चला कॅमेरा असाच उलटा जरा। आणि मी ऋषिकेश नलावडे, ह्या सगळ्यांचा मोठा भाऊ। नीट कॅमेरा धरा। आणि मी ऋषिकेश नलावडे, ह्या सगळ्यांचा मोठा भाऊ। चला आता आपण लेणी पाहायला सुरुवात करूया। बोला, काय सर इथं? काय नाही, पूर्ण पाण्याच्या आतमध्ये पूर्ण पोकळ आहे, पुरा खालती। टोटल पूर्ण पाण्याचा कुंड, पाण्याचा कुंड पूर्ण अंडरग्राउंड पाणी आहे। अंडरग्राउंड इथून पाणी तिकडे बाहेर निघाल। होय, म्हणजे पाण्याच्या टाकीसारखा खोल आत खड्डा आहे आणि एंट्रन्स आहे फक्त। ओके मित्रांनो, आतमध्ये उतरला ना तर जशी आपली टाकी असते ना पाण्याची, त्या टाईप मध्ये आहे, आणि हे पूर्ण आता पाण्याने गच्च भरलंय। विनायक सरांनी पलीकडे पाण्याचा कुंड दाखवलेला ना, तो त्या साईडला होता बिल्डिंगच्या, तो लेण्यांच्या, तो या साईडला येऊन इथं त्याचा दुसरा दरवाजा आहे, आणि पूर्ण खालचा मजला पाण्यासाठी बनवलेला आहे, पाणी स्टोअर करायला। आपण आता खालच्या मजल्यावरचे बौद्ध लेणी पाहून घेतलेत, आणि आता आपण वरती शिडी चढून जाणार आहे। ज्या वरच्या मजल्यावरती लेणी डोंगरावरती बनवल्यात त्या पाहायला आता आपण जाऊया।
आता आपण खालची नजारे बघितले, खालती लेणी बघितली. आता आलो आपण वरच्या बाजूला, वरच्या फ्लोअरमध्ये लेणींच्या. इथं मग सेम अशात लेणी बनवलेल्या आहेत, कोरलेल्या आहेत. पलीकडे पण आहेत. तर त्याच्यानंतर आता आपण समोरचा नजारा बघू. त्या साईडचा नजारा बघा, भारी आहे एकदम. समोर डायरेक्ट सी व्ह्यू. यस मित्रांनो, लेण्यांच्या वरती आल्यावर जर आपण पाहिलं तर समोर अरबी समुद्र आहे, दिसतोय तुम्हाला पूर्ण एकदम. हे एकदम खाडीला लागूनच, समुद्राला लागूनच लेणी आहेत. यस उत्कर्ष, तुमचं काय म्हणणं आहे? भारी. मोठं जरा एक मोठं वाक्य बोला. एका शब्दात उत्तर नको, एका वाक्यात पाहिजे. बोला. खूप नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे. प्रतीक, कसं वाटलं येऊन? खूप भारी आणि मज्जा देखील खूप येते इथं येऊन. येते. अनिकेत, कसं वाटलं? खूप अप्रतिम. अप्रतिम. मन खुश करणारे वातावरण आहे. मित्रांनो, आमच्या सगळ्यांच्या आता लेणी पाहून झालेले आहे आणि आता आम्ही सगळे चाललेलो आहे मुरुडचा जंजिरा आणि पद्मदुर्ग किल्ला पाहायला. तर सगळ्यांना इथे येऊन कसं वाटलं? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं, भारी वाटलं. चला आता आपण निघूया. चला आता आपण जाऊया. हो.